मोठी बातमी बातमीपत्राच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय। राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला। महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपलाय, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजभवनावर जात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। एकनाथ शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील। नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर कायम राहतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या पदांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलाय। मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासोबतच आता 14वी विधानसभा विसर्जित झाली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा देणं ही एक फॉर्मॅलिटी असते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे। येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतो एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यात आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांचाही राजीनामा। आता राज्यात काळजीवाहू सरकार अस्तित्वात आलं। सीएम सोबत महायुतीचे 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे। भाजपचे 10, शिंदे आणि अजित पवार गटाचे 5 आमदार शपथ घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिलाय। शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय आणि याचमुळे 14वी विधानसभा विसर्जित झाल्याचं पाहायला मिळतं। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील राजभवनावर जात आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय। आणखी एक महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास शिरसाटांनी व्यक्त केलाय। निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वाखाली जिंकली, त्यामुळे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेच होतील मुख्यमंत्री असं शिरसाट म्हणाले। शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी हा दावा केलाय। विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली, त्यामुळेच एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असं सर्वसामान्य जनता तसंच कार्यकर्त्यांनाही माहीत होतं, त्यामुळेच शिंदे मुख्यमंत्री होणार असं शिरसाट म्हणतात। विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लढवायची हे सर्वांना माहिती आहे आणि त्याच पद्धतीने ही निवडणूक लढवली गेली होती। परंतु वरिष्ठ पातळीवर काय ॲग्रीमेंट झालं किंवा करार झाला याबद्दलची मला माहिती नाही। सर्वसाधारण माणसांचं असं, नागरिकांचं असेल, कार्यकर्त्यांचं असं मत होतं की जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लढवतात याचा अर्थ पुढील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब असतील असं सर्वसामान्याचं मत होतं आणि आमचंही तेच मत होतं।